कसं काय मित्रांनो, मी आहे का वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असंच ब्लॉग चालू करूया. जस्ट बिकॉज मी चाललो आहे फॉर द फर्स्ट टाइम एव्हर. फर्स्ट टाइम नाही, माझं सेकंड टाइम आहे, बट फर्स्ट टाइम एव्हर मी हगलेलो, म्हणून हा सेकंड टाइमला मी फर्स्ट टाइम एव्हर बोलतो आणि तोच व्लॉगमध्ये घेतो आहे. म्हणून फॉर द फर्स्ट टाइम एव्हर मी चाललो आहे पिकल बॉल खेळायला. पिकल बॉल खेळायला नाही, पिकल हे बॅडमिंटन झालं ना. पिकल बॉल खेळायला चाललो आहे. मी कधी खेळलो नाही, फर्स्ट टाइम खेळलो तेव्हा हगलेलो, तेव्हा मला जरासं कळालं की आता कसं खेळायचं आहे. म्हणून आता सेकंड टाइम मी विचार केला की जरा एकदम नीटपैकी ब्लॉग करूया. अरे फर्स्ट टाइम मी दाखवलेलं तुम्हाला की पिकल बॉल खेळायला, फक्त कोर्ट दाखवलं आणि धो पाऊस चालू झाला. दॅट इज वाय. अँड जातो आता, रिक्षा पकडतो. तर आम्ही लास्ट टाइम जिकडे गेलेलो तिकडे जास्त जागाच वगैरे नव्हती, अँड म्हणून मग आमचं नीटपैकी पिकल बॉल वगैरे पण खेळणं झालं नाही, कारण की तिकडे बाजूला बेरिंग हे त्या भिंत, म्हणजे बॉल असं डायरेक्ट असं रिस्ट्रिक्टेड होतं मारणं. आणि आमचे पण असं भात बीत, आणि एवढं पण मला काय चांगलं खेळता येत नाही की मी जे बोलतोय, बट स्टील फॉर द फर्स्ट टाइम एव्हर खेळत होतो म्हणून. पण आता दुसरीकडे चाललो आम्ही, तीनाथ नाकाला ठाणे क्लब म्हणून आहे, तर तिकडे चाललोय. तर तिकडे बघूया कसं वाटतंय. ठाणे क्लबला पोहोचलेलो आहे. एक क्लबचा यू कुठे गेला? हा, एक क्लबचा काहीतरी गायब आहे ना. CL चा अर्धा यू गायब आहे. हा, फक्त मीच एकटा पोहोचलेलो आहे, अजून कोणी पोहोचलेलंच नाहीये. मला सगळ्या बोललं ऑन द वे. मीच ऑन द वे होतो आणि मी सर्वात लांब होतो. मी लवकर आलो. व्हॉट इज दिस? हा, ते लोक सगळे नाईट आउटला होते ना, म्हणून मग झोपले असतील आणि मग उशिरा निघाले असणार. तरी मी विचारलेलं की ऑन द वे आहात का, तर हो बोलले, पोहोचतील लगेच. हे बघा, आम्ही लास्ट टाइम इकडे आलेलो, परत आम्ही इथेच आलो. हाय, हॅलो. तो शेपूट हलवायला लागला. हाय, तो हात मारतोय. किती भारी दिसतोय. तो स्लोप वर ना खाली यायला घाबरतोय. तो बोलतोय तू मावसर. हा एकदम वाघासारखा बसला. मॅडम आपके वो मॅडम जाऊ उधर. सो पिकल बॉलची सुरुवात एकदम मस्त झालेली होती. ठाणे क्लब मध्ये आम्ही गेलो आणि तिकडनं आम्ही परत आलो, जे आम्ही लास्ट टाइम गेलो तिकडे. हकलवलं. 6 लोक चालवत होते, आम्ही होतो 8 लोक. बुकिंग करताना कुठेच काय डिटेल्स वगैरे लिहिले नव्हते, म्हणून आमचा एक्सपिरियन्स खराब होता. परत आम्ही याच कोर्टवरती आलो, जिकडे तुम्हाला सांगितलं ना आम्हाला नीटपैकी खेळताना आलं. मला आता खेळता येतच नव्हतं पहिली गोष्ट, बट तरी जमतच नव्हतं. पण आता इथे चालू आहे परत. तिचा वेगळा पिकल बॉल चाललाय मस्तपैकी. आता पाऊस येणार आहे वाटतं, आणि यावेळेला आम्ही पावसामध्ये पण खेळणार आहे. आता आम्हाला जास्त चांगलं जमतंय खेळायला. मार बघू, असं मारतो. हे बघा, बॅडमिंटन होतंय आपलं. बट थांब जरा. पिकल बॉल खेळून भरपूर मजा आली, बट आता मस्तपैकी पाऊस आला आहे. हे दोघं अजून इथे खेळतात पावसामध्ये. आम्ही जरा थांबलोय सगळे, कारण की पावसामध्ये भिजायचं नाही, आता कारमध्ये बसायचं. आणि मला आलेला आहे ताप काल, म्हणून मी नाही रिस्क घेतोय. मंडेला मला ऑफिसला जायचं, दॅट इज वाय. पण बघा किती भारी सीन, एकदम मस्त पाऊस पडतो आहे. आणि आमचा पिकल बॉल एकदम भारी झालेला आहे. आणि सगळे यावेळेस एक नंबर घेऊन. लास्ट टाइम सारखा मी माझ्याच डोक्यात नाही मारून लास्ट टाइम मी दीदीला बोलवतो, अरे जोरात मार जोरात, आणि माझ्याच डोक्यात लागलं. 1 हप्तापर्यंत तो माझा टेंबूक होता. आता गेलाय तो. मी काय सांगा, टेंबूक बोलता तुम्ही की टेंगुळ बोलता? दोन्ही बोलतो. मग ठीक आहे, कारण टेंगुळ इज करेक्ट मराठी, टेंबूक इज क्यूट मराठी. तुम्ही सांगा की कमेंट सेक्शन मध्ये टेंबूक आहे की ते टेंगुळ आहे. काहीतरी भलतच निघेल. येणार दोन्ही नाहीये. 11 तुम्ही पण करा. आम्ही आता चाललो इथे बेने रिझर्व मध्ये. इथे साऊथ इंडियनच भेटतं ना. वेटिंग आहे. आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे बेने मध्ये, आणि ही लोक इकडे अजून काहीतरी डेझर्ट घेत आहेत. 37 डेज काहीतरी आता गेलं. तू हे मागवलंय? तिने हे मागवलंय. काय ऍड केलं अजून? काय ऍड केलं अजून? पाणी ऍड केलं. सॉफ्टी? ती पहिले सॉफ्टी वाला बघत होती, आणि जसे आम्ही आलो ना इकडे त्यांनी पाणी टाकलं डायरेक्ट. शाणी पण ते. मी मागवलं आहे. काय बोललो? तुझ्यामुळे मला मक्खन मिळालं. दॅट इज वाय. आपण काय मागवलंय? बेने गार्लिक रोस्ट. बेने गार्लिक रोस्ट खूप मस्त आहे, खूप अप्रतिम आहे. आणि ही इडली. अजून बाकी सगळ्यांनी काय काय खातात. हो, यांचा ब्लॉग पण चाललाय. नाईस. बघ, खाऊन दाखव कसं वाटलंय. सर बताइए कैसा आहे? खूप भारी आहे ना, अमेझिंग आहे ना. सॉरी हा, जागाची कमतरता आहे म्हणून आपल्याला जमत नाही खायला. स्वतःच्या पायावरती नाही पाडलं, माझ्या पायावर पाडलं. काय मी असं केलं आणि
बरोबर बरोबर निशाण मैसूर पाक आम्हाला भेटलेलं हिने खाल्लं. आगर 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 ना आगर आम्ही नाही खाल्लं. आम्ही नाही खाल्लं. हे मुद्दाम इथे ठेवलंय कारण त्यांनी तिला दाखवायचं होतं की आम्ही खातोय. पिकल बॉल खेळून झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आता घरी आलेलो आहे. ते दोघं आंघोळ वगैरे करून येणार. आणले आहेत फणस आणि वटपौर्णिमेचं सगळं सामान, कारण की मम्मी जात नाही खाली कुठे, घरातच करते मम्मी. मम्मीचा हॅक येतो राईट, हॅक येतो काय. 15 मिनिटापासून दरवाजा वाजवतोय मी. आता तिथून यायला वेळ नाही 15 मिनिटं 15 मिनिटं थांबलेलो मी. 15 मिनिटं आलं, आवाज आले मी उठली. हे त्याच्या अगोदर मी 4 वेळा वाजवलो मम्मी. समजी, लक्ष नसतं मोबाईल मध्ये, नुसतं लक्ष. नंतर मस्त जेवण वगैरे झालं आणि चांगलं रेस्ट पण केलं. मी मस्त बाकी झोपणार होतो, मला डोळ्यावरती भरपूर झोप होती. बट नंतर चुकून आय डोंट नो वाय मला अचानक पैकी आठवण आली एका म्हातारीची. ग्रॅनी नावाचा एक गेम होता, आहे एक गेम, भूताचा गेम आहे तो. मी खेळत बसलो आणि मध्ये मी झोपलोच नाही. त्याच्यामुळे माझं आता डोकं दुखायला लागलं. सो मग मी विचार केला की चला आपण चहा वगैरे पिऊया. बट प्लॅन मध्ये चेंज झाला अँड आम्ही बनवायला लागलो आहे. ही पण उठली. काय बनवतो आपण? चिवडा. काय आहे ते काय ते कच्चा चिवडा अँड चाय. हे आलं संपलेली बोलले आणि आलं आहे थोडस ते टाकलं. नाईस. आम्ही परत कच्चा चिवडा बनवतो आहे असंच टाइमपास, कारण की इच्छा झाली होती आम्हाला. काय बोलली? पियालो नाही अजून, पियालो मी चहा. अँड आता मी तुला काहीतरी एज्युकेट केलंय, आपल्या सबस्क्रायबर्सला पण कर. काय की मी कांद्याबद्दल तुला काहीतरी 2 टिप्पण्या दिल्या. हा ते मधलं काढायचं नाही. मधलं झालं हिचं काय गिव्ह रिझन एका सेंटेन्स मध्ये. मी काय बोललो की हे आपण पहिलाच नसतं काढायचं, मग ते हे रिलीज होतं, केमिकल्स एअर मध्ये रिलीज होतात आणि मग रडायला येतं. आता बघ आपल्याला कोणाला सडायला येत नाही. समजी दिस इज राईट. आम्ही झालं का कम्प्लीट? मी पण इथेच उभा होतो. मी असं विचारलं झालं का त्यांची व्हिडिओ बघतोय, कारण की आम्ही लास्ट टाइम बनवलेला जराशी टेस्ट वेगळी झाली म्हणून मग आता बघून आपल्याच जर मागच्या टाइमासारखाच येतोय. ओ माय गॉड. Yes. अगोदर सारखंच आम्ही चेतनने जे बनवलेलं तसंच दिसतंय आणि तसंच टेस्ट येते की नाही बघायचंय. लेट्स सी नाउ. येस खाऊन बघ. हा तसंच सेम टेस्ट येते. खूप भारी टेस्ट येते. आपण जसं खाल्लेलं कम्फर्टिंग होतं ते तसंच ना. एकदम एकदम म्हणजे एकदम येस. आता लगेच चल तुझ्या बायकोकडे घेऊन बघ कसं वाटतंय त्या दिवशी सारखं की नाही. हिला उभं ठेव, जाऊ दे. नाही विराट तू का कैसाला कराय. अरे केवढा मोठा बोका आंबा घेतलास. ढक हा ना. व्हॉट 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 इज दिस? हो येस. आम्ही लाल मसाला कमी टाकला कारण तिखट खूप हा टाकलंय आम्ही. म्हणून मिरच्या किती भरपूर टाकल्या. दॅट इज वाय. तसंच वाटतं ना. थँक्यू सो मच. छान लागतं, पण मला आय एम नॉट द फॅन ऑफ जास्त आंबटपणा. हा थोडा जास्त आंबट आहे माझ्यासाठी. समजे. पण बट इट इज गुड. चेतनचा खूप क्लोज आहे. खूपच. मला आंबट नाही आवडत जास्त, एकदम पण खूपच. खूप टेस्टी. खूपच. मस्तपैकी वीकेंड आमचा झाला. त्याच्यानंतर मी गेलो आहे सोमवारी ऑफिसला आणि ऑफिसमध्ये लफडी झाली. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मम्मी शो बघत आहे. मी मस्तपैकी चहा वगैरे केला आणि आज परत तुम्हाला मी माझं नाही म्हणजे आमच्या विंडो मधनं सनसेट तुम्हाला दाखवतो की आज एकदम वेगळंच आलंय, भन्नाट आलंय आज एकदम. म्हणून बघा हे बघा किती अमेझिंग आहे. बघा बोला फक्त नाही बोला फक्त नाही हो बोला. बघा किती अमेझिंग आलंय, किती अमेझिंग. आणि पावसामुळे त्या बिल्डिंगची लाईट खराब झालेली आहे आणि मला खूप मजा आली कारण की ती एवढी झगरमगर मला बघावाली आहे ना की मी कधी समजा इथे बसलेलो असेल ना अंधारामध्ये की असं माझ्या झाडांशी बोलत तर माझ्या डोळ्यात जाते ती. परत ऑफिस मधनं मी घरी आलेलो आहे. घरीच येणार आहे ऑफिस मधनं. आणि आज ऑफिसमध्ये सगळे आमचे हेड लोक आलेले. बट त्यांच्या समोरून कुठे गेली मम्मी? त्यांच्या समोरून मी लवकर निघालो ऑफिस मधनं. लवकर पण नाही, 5:30 वाजता निघालो. बट त्यांचं असं एक्सपेक्टेशन असतं आज आम्ही लोक आलो आहोत म्हणजे ती लोक 6 वाजेपर्यंत 7-8 वाजेपर्यंत तर बसणार. मग त्यांचं असं एक्सपेक्टेशन असतं की आम्हीही बसलं पाहिजे. गेलात उडत हे ऐसा येत आहे. आणि आता आम्ही दोघं मिळून करतो आहे. काय करतोय मम्मी? काय काय करतोय बोल? काय
ब्रँड रील बनवतो आहे. सो आता लगेच आम्ही हे करायला घेतो आणि मी विचार केला आहे की तुम्हाला माझे खतरनाक फोटो दाखवतो आधार कार्डचे. फॉर द फर्स्ट टाइम एव्हर माझा आधार कार्डचा फोटो लीक करतो. असं दाखवतो, विचार केला की चला आधार कार्ड, पासपोर्ट. तसेच असतात. हो, पण माझे दोन भयानक होते. एक लहानपणीचा भयानक होता, एक तर नंतर मध्ये जरा भयानक होता आणि आता रिसेंटली काढलाच नाहीये, तर काढायला जायचं आहे. तो तर एकदमच हा खतरनाक. आणि कशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स होती ते अजूनच खतरनाक आहे. इकडे ये लवकर, किती वेळ लागतो आपल्या घरात नाही तर चालत येते, लवकर ये. हा, येते. अरे ये. तर आता मी दुसरी व्हिडिओ शूट करत होतो, ब्रँडची लगेच कॉल आला की अरे आजी करतो प्लीज. मग मी लवकर आता लगेच चेंज केलं, आल्या घरी दुसरी व्हिडिओ लगेच करायला घेतो. तर बाहेर मला हे दिसलं. काय दिसलं? बघ किती भारी दिसतंय. दूर नाहीये तो, दॅट इज दिस इज एव्हरीथिंग. दिस इज पाऊस आय गेस अँड ढग. दिस इज एव्हरीथिंग ढग. ढग विच ढग डू यू वॉन्ट? हा, असं धूर येतोय असं वाटतं. पण ते ढग आहे किंवा ते पाणी आहे भरपूर. ते बघ तिकडे पण ढगच आहे. ते केवढं आहे बघ, धुकं आहे. आय एम हॅपी फॉर दिस. ठीक आहे, किती भारी दिसतंय. नाईस. ते म्हणून आपल्याला वरतून पाऊस कळत नाही ना सगळं, कारण पण असं- पाऊस आहे कळतं ना. हा, मग ते कांदा भजी का नाही केलीस? कांदा भजी. आता तुला हे बनवायचंय, बाहेर जायचंय, मग कधी बनवणार नुसती. नुसता. तर आता तसं मी व्लॉग एंडच करणार होता, तर मी विचार केला की चला हा एक सेगमेंट होऊन जाऊ दे आणि माझे भयानक आधार कार्ड आणि पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे तिघेही वेगवेगळे फोटोज आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे तीन नाही, हे तुम्हाला असं वाटेल की हे चौघ माणसं वेगळी आहेत. वेगवेगळे. आता बघा माझ्याकडे, आता खूप वेगळा दिसतोय मी. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिला डायरेक्ट खतरनाक फोटो नाही दाखवणार आधार कार्डचा. ठीक आहे, त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आहे. चला आपण चालू करूया आपल्या पासपोर्ट. माझ्या पासपोर्ट कडनं. तर माझ्या पासपोर्ट मध्ये मम्मी तुला कसा वाटतं फोटो? मी म्हणते जरा तरी बरं आहे पासपोर्ट मध्ये, बाकीचे बघितले हा, तर. ते एक गोष्ट आहे. मी तुम्हाला इथे पॉपअप करतो माझ्या पासपोर्टचा फोटो. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्या पासपोर्टचा फोटो नाहीये. मला माहिती नाही इथे टीव्ही पण कसा काढला फोटो. 11वीच आहे ना तो. 11वीचा आहे मी. 11वी मध्ये मी खूप असे एकदम बारीक होतो आणि मस्त माझे लांब केस होती. म्हणजे इथपर्यंत तरी माझे केस येत होती. आता नाही आहेत, आता इथपर्यंत येतात. तेव्हा इथपर्यंत केस होती. मग शॉट की बाबा पोलिसांनी पकडले. आणि हा माझा कॉलेज मधला मी असे फोटो काढलेले. किती बघा, पासपोर्ट साईज फोटो कसा दिसतो त्याच्यामध्ये. हे सगळं काहीच नव्हतं ठेवलं मी त्याच्यामुळे. अँड नाव आता आपण वळूया आपल्या खतरनाक. ड्रायव्हिंग लायसन्स कडे. तो खतरनाक नाहीये, तो खतरनाकच्या खूप खाली आहे, कारण की त्याच्यामध्ये मी बारीक होण्याच्या लाईनीवरती होतो. बट मी तेव्हा चुकून हेल्दी झालो. बारीक व्हायचं होतं मला, बट मी विचार केला की चला बाबा बारीक दिसेल मी मस्तपैकी ड्रायव्हिंग लायसन्सच्या फोटोमध्ये. बट नंतर बघतोय अरे हे काहीतरी भलतच झालं. इकडनं माझं एकच असं दिसत होतं, केस मस्तपैकी एकदम खतरनाक, एकदम मस्त फोटो येईल. बट नंतर मी डिसअपॉइंट झालो जेव्हा माझी मान आणि माझं हे एकच होतं. अबे. हे तर काहीतरीच मला तर खतरनाक नेहमी आहे. तर बघूनच असेल हे काहीतरीच खतरनाक फोटो आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता माहिती नाही याला कसं लपवायचं, बट मी तुम्हाला असं लगेच दाखवतो की हे बघा. नंतर टाक ना. म्हणजे हे जे 3-4 फोटो बघितले, मी इकडे वेगळा आहे, इथे वेगळा आहे, पासपोर्ट मध्ये वेगळा आहे, तिथे वेगळा आहे. म्हणजे कधी कुठे व्हेरिफिकेशन साठी गेलो ना, 4 वेगळे माणसं दिसतील. पण माझं पण तसंच आहे. सांगत होतो की हा फोटो मध्ये मी मस्तपैकी गेलेलो. मी विचार केला की चांगलं असं फेस वॉश वगैरे मस्तपैकी गेलेलो. अँड तिथे बघितलं तर भाई एकदम खतरनाक फोटो. हा, त्याने लाईट अशी फ्लॅश मारली, पाठी सगळा अंधार, इथे अंधार, काही मी दिसतच नाही त्याच्यामध्ये. एवढा अंधारात फोटो काढलाय. आणि केस पण मी नवीन ताजी कापलेली. हा, तर तेव्हा असं बरोबर. फुल खराब, म्हणजे ते केस फुल इकडनं कमी होते. असं करून दाखव ना. म्हणून असं मी आधार कार्ड वाल्यांकडे फोटो काढायला जाणार नाही, बट तिकडे पण जावंच लागतं. लागतं. हा, नाही तर मग. मस्त पैकी चान्स भेटला असता, मी माझा फोटो अपलोड केला असता. असा खतरनाक फोटो कुर्त्यांमध्ये अपलोड केला असता ना. नेक्स्ट टाइम मी कुर्ताच घालून जातो आधार कार्डचा फोटो काढायला. जा मस्त. गॉगल लाव, कुर्ता हे घालून लाव, जाणार. ते लाव. गॉगल लावून गॉगल नाही. काढायलाच लागतो तो. नाही पण बघताय तुम्ही मी 4 फोटोमध्ये किती वेगवेगळा दिसतोय. आता मला अपडेट तर करायचंच आहे सगळ्यामध्ये. ऍड्रेस वगैरे सगळं अपडेट करायचंच आहे, कारण की मम्मी आणि पप्पांनी माझं सगळे इन्फॉर्मेशन खराब नाही बोलणार होतो, सगळे इन्फॉर्मेशन गलत, आणि चुकीचे आणि सगळे. माझे काय हे आहेत, माझे पण तर सगळे चुकीचे आहेत पप्पानी. म्हणजे
मी जन्मलो माझी कुंडली फाडून टाकली या लोकांनी. मी नाही, पप्पा सगळं माझी करतात. कुंडलीच फाडून टाकली. जाऊ दे, ती स्टोरी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेल. पप्पा सगळे काढले कपाटात ना आणि बघूया सगळे आणि हे नाही मी दिदीचं म्हटलं, आपण ठेवलंय, राहू माझं दे. सगळं फाडून टाकलं. माझं ते टायमिंग पण मला माहिती नाही. बघ सत्य आहे. हा, माझा टायमिंग पण माहिती नाही की मी कधी जन्मलेलो, कारण की फाडून टाकले या लोकांनी. सत्य आहे. बाकी जाऊ दे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड मी चाललेलो आहे कुठेतरी बाहेर आणि आता तिकडचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत लवकरात लवकर. हा. बाकी stay tuned. एकटाच आता आम्ही नाही. तर मस्तपैकी पॅकिंग झालेली आहे आणि मी निघालेलो आहे. कुठे चाललोय गेस करा, लवकर गेस करा. मी कमेंट सेक्शन मध्ये सांगतो, तुम्ही बरोबर बोलतात की नाही. आणि मस्त पोळा खात खात जातो आहे. सो बाय बाय.